नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. येत्या मंगळवारी 5 मे 2026 रोजी आलेली आहे सर्वात मोठी अंगारक संकष्टी चतुर्थी. अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते. जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा करतो, श्री गणेश बाप्पा त्यांचे सर्व संकटे दूर करतात. तसेच जी व्यक्ती ही अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत करते त्यांच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थी जर मंगळवारी आली असेल तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं आणि ती अत्यंत शुभ देखील मानली जाते. ज्या गणेश भक्तांना महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकष्ट चतुर्थीचं व्रत करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता न चुकता आवर्जून करावी. त्यामुळे त्यांना 21 संकष्टी केल्याचं फळ मिळेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत कसे करावे, त्या दिवशी गणेश पूजन, चंद्राला अर्घ्य आणि चतुर्थीच्या व्रताचं महत्त्व काय, तसेच उपवास कसा करावा, कधी सोडावा, कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाही तेही समजावून सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. मराठी वैदिक दिनदर्शिकेनुसार यावर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार दिनांक 5 मे 2026 रोजी आहे व चंद्रोदय हा 10:18 होणार आहे. म्हणजेच तुम्हाला चंद्रोदय झाल्यानंतर म्हणजे मंगळवारी रात्री 10:18 उपवास हा तुम्हाला सोडायचा आहे. बघा, अंगारकी चतुर्थीला दुसरं नाव आहे मंगळी चतुर्थी, कारण मंगळवारी ती येत असते आणि त्या दिवसापासून आपल्याला जर चतुर्थीचं व्रत सुरू करायचं असेल तर ते आपण करू शकतो. बरेच जण विचारतात, आम्हाला कायमची संकष्टी चतुर्थी धरायची आहे तर आम्ही ती कधीपासून सुरू करावी. तर हा दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे, कारण अंगारकी चतुर्थीलाच आपण त्या व्रताला सुरुवात करू शकतो. अंगारकी चतुर्थीला श्री गणपतींची विधिवत पूजा केल्यास ती अतिशय फलदायी देखील ठरते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे. पूजेपूर्वी सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा आणि त्यानंतर ओम गण गणपती नमः या मंत्राचा साधारणतः 108 वेळा जप करून व्रताचा संकल्प करावा. श्री गणेशांना प्रार्थना करावी. पूजा करण्याच्या वेळी लाल वस्त्र परिधान करावं. श्री गणपतीला सर्वप्रथम पाण्याने, त्यानंतर पंचामृताने म्हणजे दही, दूध, तूप, मध आणि साखर यांच्या मिश्रणाने स्नान घालावं. तुम्ही कुंकवाचे मिश्रण तयार करून सुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्नान घालू शकता. त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने स्नान घालायचं. स्नान घालत असताना तुम्ही ओम गण गणपती नमः 108 वेळा किंवा अथर्व शीर्ष 1 वेळा आवश्यक म्हणावे. नंतर गणपती बाप्पांची जी मूर्ती असेल तर ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आणि नेहमीच्या जागेवर गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे. तुम्ही ही पूजा सेपरेट सुद्धा मांडू शकता किंवा मग नेहमीप्रमाणे देवघरात गणपती बाप्पांना ठेवून त्यांची पूजा केली तरी सुद्धा चालेल. पूजा म्हणजे अशी काही खास वेगळी मांडण्याची किंवा मोठी मांडण्याची यामध्ये गरज नसते. अतिशय साधी सोपी पूजा असते. गणपती बाप्पांना यामध्ये तुम्ही जास्वंदाचं फूल, त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, दुर्वाची जुडी किंवा गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये साधारणतः ज्या ज्या गोष्टींचा वापर होतो त्या सगळ्या अर्पण करू शकता आणि यापैकी तुम्हाला एखादी वस्तू नाही मिळाली तरी देखील चालू शकते. तसेच गणपती बाप्पांना वस्त्र म्हणून तुम्ही कापसाचं वस्त्र देखील अर्पण केलं तरी सुद्धा चालू शकतं. तसेच गणपती बाप्पांना सेंदूर, फूल, अक्षदा, गंध, धूप, दीप अर्पण करावं. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण केलेले जे पाणी आहे म्हणजेच अभिषेकाचं, ते आपल्याला आपल्या मुलांना प्राशन करायला द्यायचं आहे, म्हणजेच त्यांना पिण्यासाठी द्यायचं आहे. ती सुद्धा एक प्रभावी अशी सेवा आहे. तसेच गणपती बाप्पांना तुम्हाला जर सकाळी नैवेद्य दाखवायचा असेल तर तो तुम्ही फळांचा दाखवू शकता किंवा मग काही गोड पदार्थाचा जर असेल किंवा गोड पदार्थ बनवायचा असेल तर तोही दाखवू शकता आणि नसेल बाकी काही बनवायचं तर फक्त खोबऱ्याच्या वाटीमध्ये थोडंसं गूळ ठेवून तुम्ही तो नैवेद्य ठेवू शकता. बघा, व्रत आपण त्यांच्या नावाने करतो, म्हणजे देवाला उपवास नसतो तर आपल्याला असतो आणि त्यामुळे आपण उपवासाचे पदार्थ खायचे आणि देवाला आपण काही पण म्हणजे गोड पदार्थ असतील किंवा फळाचा नैवेद्य असेल किंवा आपल्या क्षमतेनुसार आपण देवाला जो काही नैवेद्य आहे तो दाखवू शकतो. बघा, या पद्धतीची पूजा प्रत्येक चतुर्थीला तुम्ही या पद्धतीने करू शकता. आता आपल्याला आठवणीने कापूर आरती सुद्धा लावायची आहे आणि त्यावेळेस तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर तीच तुम्ही सांगू शकता. एका छोट्याशा भांड्यामध्ये किंवा कापूरदानीमध्ये काही अक्षता ठेवायच्या आहे आणि त्या अक्षतावरती तुम्हाला 2 कापूर वड्या तुपामध्ये भिजवून किंवा मग तशाच ठेवल्या तरी सुद्धा चालतील आणि त्यावेळेस तुम्हाला ती कापूर वडी प्रज्वलित करायची आहे आणि त्याच वेळेस इच्छा सुद्धा आपल्याला सांगायची आहे.
बघा, यावेळेसचं वातावरण देखील शुद्ध होतं आणि आपली इच्छा देखील आपल्या परमेश्वरापर्यंत म्हणजे आपल्या गणपती बाप्पांपर्यंत पोचते. आता अंगारकी चतुर्थीला पूर्ण दिवस उपवास करावा. उपवासामध्ये तुम्ही फळे खाऊ शकता, पाणी पिऊ शकता, दूध किंवा फळांचे रससुद्धा पिऊ शकता किंवा खाऊ शकता. तुम्हाला खिचडी खायची असेल तर तीही खाऊ शकता. पण खिचडीमध्ये सैंधव मीठाचा वापर करावा. फक्त भगर खाऊ नका. भगर मात्र चतुर्थीला वर्ज्य आहे. व्रताच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावं. तसेच या दिवशी तुम्ही गरजू लोकांना धन किंवा धान्य दान करू शकता, जेणेकरून ते त्यांचा उदरनिर्वाह हे त्यातून करू शकतील. आणि दान करताना शक्य ते गुप्त करावं, कारण बघा, गुप्त हे सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलं जातं. तर हा नियमसुद्धा पाळावा. आणि या दिवशी गाईला अन्न किंवा हिरवा चारा खायला द्यावा. या दिवशी शक्य असेल तर एखाद्या गोशाळेला देणगीसुद्धा द्यावी. मात्र संकष्ट चतुर्थीचा उपवास करताना जमिनीखाली उगवलेले जे पदार्थ आहेत तर ते खाल्ले जात नाहीत. उदाहरणार्थ गाजर, बीट, मुळा, कांदा, लसूण हे खाण्यास मनाई केली आहे. त्याचबरोबर फणससुद्धा खाऊ नये असं देखील सांगितलेलं आहे. फणस किंवा फणसाची भाजी किंवा फणसापासून बनवलेले कोणतेही पदार्थ या दिवशी खायचे नाहीत. त्याचबरोबर कोणत्याही उपवासाच्या दिवशी घरामध्ये मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य सांगितलेलं आहे. अशा या पवित्र दिवशी आपण आपल्या घरामध्ये किंवा बाहेरसुद्धा आपण या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही. जरी आपण या दिवशी उपवास करत नसलो तरी सुद्धा आपल्या घरामध्ये या दिवशी मांसाहार बनता कामा नये. आणि असे केल्याने गणपती बाप्पा तुमच्यावरती नाराज होतील आणि मग मांसाहारामध्ये अंडी, चिकन, मटण, मासे हे संपूर्ण पदार्थ तुम्हाला या दिवशी वर्ज्य करायचे आहे. सायंकाळी चंद्रोदयापूर्वी श्री गणपतींचे पुन्हा एकदा पूजन करावं. संकष्टी व्रत कथेचं किंवा अंगारकी व्रत कथेचं पठण करावं आणि ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे बरं का, कारण व्रत म्हटलं की त्यांची कथा वाचणे हे सुद्धा आलंच. सायंकाळच्या पूजेमध्ये तुम्ही गणपती बाप्पांना चंदनाचा किंवा कुंकवाचा गंध लावू शकता. 21 मोदक किंवा मोतीचूर लाडवांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा खिरापतीचा सुद्धा दाखवू शकता. खिरापत या शब्दामध्येच सगळं ख अक्षरापासून जे पदार्थ येतात त्याचा वापर होतो, जसे की खारीक, खोबरं, खडीसाखर, खसखस आणि यामध्ये अजून काही ख वरून पदार्थ असेल तर ते सुद्धा तुम्ही दाखवू शकता. एवढे सगळे पदार्थ खिरापतीमध्ये वापरायचे नसतील तर तुम्ही फक्त खडीसाखर आणि खोबरे म्हणजेच सुकलेले जे खोबरे असते ते वापरून सुद्धा खिरापत ही बनवू शकता. बाकी तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला गणपती बाप्पांना अजून कशाचा नैवेद्य दाखवायचा असेल तर तो तुम्ही दाखवू शकता. फक्त नैवेद्य दाखवताना आणि उपवास सोडताना तुमच्या अन्नपदार्थामध्ये कांदा लसणाचा वापर करू नका. तामसिक पदार्थ म्हणजे कांदा लसणाकडे बघितलं जातं. आणि बघा, या दिवशी सात्विक एकच अन्नपदार्थ खा, जसे की वरण, भात, तूप, भाजी, पोळी अशा प्रकारचं अन्न ग्रहण करून तुम्ही उपवास हा सोडू शकता. जर शक्य असेल तर या दिवशी सायंकाळी मात्र गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीच्या मोदकांचा नैवेद्य 5, 7, 21 तुम्ही विषम संख्येमध्ये मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवू शकता आणि त्यामुळे तुमच्यावरती गणपती बाप्पा प्रसन्न होतील. तसेच उपवास सोडताना देखील पहिला घास मोदकाचा खाऊनच उपवास सोडावा असं देखील म्हटलं जातं. अंगारकी चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह मजबूत होतं. या दिवशी मनोभावे गणेशांची पूजा केली तर सर्व विघ्ने, संकटे दूर होतात, सुख समृद्धी प्राप्त होते. असे हे विघ्नहर्ता, बुद्धीची देवता श्री गणेश यांचे हे व्रत अत्यंत प्रभावी देखील मानलं जातं. या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांबरोबर हनुमंतांची देखील पूजा केली तर ती सुद्धा फलदायी ठरते. या दिवशी व्यक्तीने शेंदूर लावल्यास कुंडलीतील मंगळ ग्रहाचा दोष दूर होतो. या दिवशी गणेशांसोबत चंद्राची पूजा करण्याची देखील परंपरा आहे. त्याशिवाय हे व्रत अपूर्ण आहे. चतुर्थीच्या दिवशी आपल्याला श्री गणेशांची पूजा करून चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदेवतेची पूजा करून मगच आपल्याला उपवास हा सोडायचा आहे. गणपतीला देखील धूप दीप नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यांची आरती देखील करायची आहे. चंद्रोदयाची वेळ पाहून आपण चंद्राची देखील पूजा करायची आहे. चंद्राला देखील अर्घ्य जल म्हणून अर्पण करायचं आहे. हळदी, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची आहेत आणि त्यांना नमस्कार करायचा आहे. नैवेद्य दाखवायचा आहे आणि मगच आपल्याला अन्नग्रहण करून उपवास हा सोडायचा आहे. चंद्रोदय होण्याच्या आधी उपवास सोडू नका, नाहीतर तुम्हाला व्रताचं फळ हे अजिबात मिळणार नाही. गणपतीला नैवेद्य दाखवताना त्यामध्ये तुळशीचा वापर अजिबात करू नका किंवा पूजेत सुद्धा तुळशीचा वापर हा आपल्याला अजिबात करायचा नाहीये. तर ही अंगारकी संकष्टी चतुर्थी खूप मोठी आहे. त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये आपल्या जवळपास जर कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही गणपती बाप्पांचे दर्शन घेऊ शकता. तुम्ही चतुर्थीचा उपवास सोडताना तुम्ही एखादा गणपतीचा मंत्र देखील म्हणू शकता
किंवा मग आपण गणपतीची आरती करत असतो, आरती जरी केली तरी पण आपल्याला चालणार आहे. तसेच दिवसभरामध्ये गणपती बाप्पांची अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, गणपतींचा जप, ज्या काही गणपतींच्या सेवा आहेत तर त्या देखील आवश्यक आपल्याला दिवसभरामध्ये करायच्या आहेत. तुमची जर चुकून चतुर्थी सुटली असेल तर चतुर्थी धरायची असेल तर अंगारकी चतुर्थी आल्याशिवाय तुम्हाला त्या उपवासाला सुरुवात करता येत नाही. तसेच बघा, जर मासिक पाळी असेल, सुतक विठा असेल तर तुम्हाला उपवास करता येईल, मात्र तुम्हाला इतर पूजा मांडणी वगैरे करता येणार नाही. घरातल्यांनी पूजा मांडणी केली तरी देखील चालू शकते आणि तुम्ही नामस्मरण मात्र करू शकता, उपवास करू शकता. आता या व्रताच्या दिवशी आपलं आचरण हे चांगलं असावं, कोणाचा अपमान करू नका, कोणाला वाईट बोलू नका, सर्वांशी प्रेमाने वागा आणि अशा प्रकारे आपण या सर्व नियमांचं जर काटेकोरपणे पालन केलं तर आपल्याला या चतुर्थी व्रताचं संपूर्ण फळ हे मिळेल आणि गणपती बाप्पा ही आपल्यावरती प्रसन्न देखील होतील. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः.